नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाचणीचे पौष्टिक लाडू बघतोय। याआधी पण मी नाचणीच्या लाडूची रेसिपी टाकली आहे, पण ती गूळ किंवा साखर असं दोघांपैकी एक काहीतरी आहे, माझ्या आता लक्षात नाही। पण आता आपण हे जे करतो हे विदाउट शुगर आहे, विदाउट गूळ आणि विदाउट साखर। तर त्यासाठी इथे आपण पॅन ठेवला गॅसवरती। गॅस चालू करूया। इथे मी हे मापाचं कप अर्धा कप तूप घेतलेलं आहे, त्याच्यातले आपण 1 चमचा तूप इथे टाकूया। आता हे जे काही साहित्य घेतले मी, बदाम हे 1/4 कप आहे। आपला जो हा 1/4 कप आहे, या कपाच्या मापाने सगळं घेतलेलं आहे। हे माप मी अंदाजे माझ्याप्रमाणे घेतले, तुम्ही कमी जास्ती करू शकता। इथे आपल्या ह्या भोपळ्याच्या बिया आहेत, आणि सूर्यफूल बी आणि भोपळ्याच्या बिया हे दोन्ही आपण भाजून घेऊया। गॅस बारीक आहे। हिरव्या आहेत त्या भोपळ्याच्या बिया आहेत आणि पांढऱ्या आहेत त्या सूर्यफुलाच्या। मग सूर्यफूल आणि भोपळा ते नंतर आपण करेक्ट करूया। चालू राहू दे का स्टॉप पॉज करू? आपण हे भाजते तिथे आपण शेंगदाणे घेतले, हे पण 1/4 कपच आहे। इथे आपण काजू टाकतोय। किती घेतलेत काजू? 1/4। एकच माप आहे सगळ्या गोष्टींचं। तिथेच 1/4 आपण बदाम घेतले। आपल्याला हे सगळे छान मंद गॅसवरती म्हणजे स्लोवर आपल्याला भाजून घ्यायचे। चालू कर। चालूच आहे का? हे आपले छान भाजले गेलेत। आता त्यामध्ये आपण 1/4 कप सुका खोबरं घेतले, किसलेलं। हे रेडीमेडच आहे, तुम्ही वेगळं किसून पण घेऊ शकता ह्याच्याऐवजी। आपण गॅस बंद करू आणि हे काढून घेऊया। बंद करू? हे थांब ना, बंद करून हे काढून घेऊ बोलले ना, दाखवते ना।
हे बघा आपण हे काढून घेतले. आता हे थोडंसं गार होऊ देऊ, फोकसमध्ये थोडंसं गार होऊ देऊ. बंद कर. हे हां, परत मी थोडंसं 1 चमचा तूप घातले. आपण जे अर्धा कप तूप घेतले त्याच्यामधलं, आणि त्यामध्ये घालूया हे खजूर. खजूर साधारण अर्धा कपच आहे. अशी मोजले तर 15-16 आहेत. इथे तुम्ही तीळ पण वापरू शकता, पांढरे. मी काही घातले नाहीये. आपले खजूर पण आपले छान भाजले गेले. आपण गॅस बंद करू, हे पण काढून घेऊया. आपण परत गॅसवर मध्ये पॅन मध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतले. या कपाचं माप आहे. त्यामध्ये घालूया तूप. पॉज करू. प्रमोशन चालू केलंस परत.
आपण हे जे उरलेलं तूप आहे हे पण पूर्ण घालून घेऊ. म्हणजे आपण साधारण अर्धा कप इथे तूप वापरलंय. वास नाही येते ना अजून पिठाचा. नाचणीचं पीठ आपलं छान भाजलं गेलंय. आपण गॅस बंद करू आणि आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण मिक्सरमधून काढून घेऊया. बघा आपण ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे असे बारीक पूड नाही, थोडेसे दाणे दाणे ठेवले. आणि खजूर पण आपण तसाच मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, तोही यामध्ये टाकूया ड्रायफ्रुट्समध्ये. आणि हे नाचणीचं पीठ हे आपण हे भाजलेलं हे पण ह्या ड्रायफ्रुट्समध्ये टाकून घेऊया. इथे आपण हे सगळं आता मिश्रण एकत्र करून घेऊया. थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याने करते, नंतर हातानेच करणार आहे. पॉज करू. चालू आहे. आपलं मिश्रण छान मिक्स झालंय. आपण लाडू आपल्याला पाहिजे तेवढे लहान मोठे वळून घेऊया.
हे गरम असताना हात थोडे भाजत असतील ना? हो, कोंबट झालं का करायला घ्यायचं, नाही तर नाही होणार मग ते. पॉज करू? आपले नाचणीचे विदाऊट शुगर लाडू तयार झालेले आहेत. नाचणी एक चांगलं कॅल्शियमचा स्रोत आहे, त्याच्यामुळे याच्यात सगळ्या गोष्टी एकदम पौष्टिक आहेत. एक लाडू तुम्ही रोज खाल्ला तर सगळ्या भरपूर तुम्हाला विटॅमिन कॅल्शियम मिळणार. तर ही रेसिपी नक्की करा, तुमचा अभिप्राय आम्हाला शेअर करा. तशीच रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.